सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पथारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। खूप छान दादा, खूपच छान. सगळ्यांच्या आत असणाऱ्या आत्मारामाला माझा नमस्कार. सगळ्यांच्या गुरुला माझा नमस्कार. आणि तुमच्यासारखे साधक निर्माण करणाऱ्या तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार. सुरुवात खूप सुंदर झाली. कुंभारा सारखा गुरु रे, गुरु नाही रे जगात. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, वरी मारो तो धपाटे, आता हाताराचा हात. ह्याच्यातल्या मला वरी मारत धपाटे, आता आधाराचा हात, या दोन ओळी खूप आवडल्या. आणि आज मी कुठलंही ज्ञान देण्याच्या भानगडीत न पडता मी तुम्हाला आज फक्त गोष्टी सांगणार, समर्थ शिष्यांच्या. म्हणजे ह्या ओळीचा अर्थ तुम्हाला पटकन समजून जाईल. कल्याण स्वामी छोटेसे होते, समर्थांकडे आले तेव्हा. एकदा रामाचा रथ निघाला, रामनवमी होती, रामाचा रथ काढला गेला आणि लक्षात आलं की एक मोठं झाड पडलेलं आहे आणि अर्ध ते झाड विहिरीवर होतं आणि अर्ध विहिरीच्या बाहेर होतं. आता विहिरीवरचं झाड जो कोणी तोडेल विहिरीवर चढून, तो विहिरीत पडणार. शेख चिल्लीची गोष्ट आपल्याला माहितीये, टोकाकडे बसलं की आपण खाली पडणारच. सगळ्यांना विनंती केली की हे झाड तोडा, हे झाड तोडा. कोणी शिष्य तयार झाले नाही किंवा रामाच्या यात्रेत सामील झालेले लोक तयार झाले नाही. कल्याण स्वामी म्हणाले मी करतो. कल्याण स्वामींनी वर चढले आणि विहिरीवर येणारी फांदी छाटायला सुरुवात केली. लोकांना माहित होतं तसंच झालं. फांदी छाटता छाटता कल्याण स्वामी विहिरीत पडले. त्यांचं नाव त्यावेळेला कल्याण नव्हतं, त्यांचं नाव होतं अंबाजी कुलकर्णी. अंबाजी विहिरीत पडले, झाड बाजूला केलं गेलं आणि रथ पुढे निघून गेला. यात्रा झाली,
त्या दिवशीचा पूर्ण उत्सव झाला. कोणाला अंबाजीची आठवण नाही झाली. आणि ज्यावेळी संध्याकाळचे काम करण्याची सुरुवात झाली आणि त्यांच्यावर जे काम सोपवले होते, त्यावेळा अंबाजी कुठे असं झालं. ही गोष्ट समर्थांपर्यंत गेली. समर्थांना सगळ्यांनी सांगितलं की समर्था, अंबाजी नाहीये, अंबाजी दिसत नाहीये. तर काहींनी सांगितलं काल संध्याकाळी सकाळी तर तो विहिरीत पडला होता. समर्थ आपल्या शिष्यांसह विहिरीजवळ आले आणि त्यांनी विचारलं, अंबाजी, कल्याण आहे ना? अंबाजी आतून म्हणतात, होय महाराजा, कल्याण आहे. अंबाजी वर आले, त्यांना वर काढल्या गेलं आणि त्या दिवसापासून अंबाजींना कल्याण म्हणायला सुरुवात केली समर्थांनी. ते कल्याणचे कल्याण स्वामी झाले. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, समर्थ एका कड्यावर उभे होते, सज्जनगडाच्या. सुंदर हवा सुटलेली होती. बाजूलाच कल्याण स्वामी उभे होते. हळूहळू हवेचा जोर वाढत गेला आणि वाढता वाढता असा वाढला की समर्थांच्या अंगावर पांघण्याची, अंगावर जे उपरणं घेतात ते उपरणं उडून गेलं. समर्थ म्हणतात, कल्याणात छाटी, कल्याणात छाटी. कल्याणात छाटी छाटी करता करता कल्याण स्वामींनी कुठलाही विचार न करता त्या दरीत उडी घेतली आणि वरच्या वर ते छाटी त्यांनी झेलली. आणि त्या छाटीच्या द्वारे हळूहळू पॅराशूट सारखे ते खाली उतरले. छाटी घेऊन वर आले. पाहणाऱ्यांनी जेव्हा लक्ष गेलं की समर्थांची छाटी उडली, समर्थांनी कल्याणा कल्याणा केलं, त्यांना उडी मारायला लावली. किंवा आधीच्या याच्यामध्ये समर्थांनी किती वाट पाहिली कल्याण स्वामींची. संध्याकाळपर्यंत कल्याण स्वामी त्या विहिरीत बसलेले होते. खरंच समर्थांना आठवण नसेल झाली दिवसभरात की आपला अंबाजी त्या विहिरीत आहे. अंबाजी कुठे आहे हे समर्थांना कळलं नसेल की ज्या वेळेला अंबाजी विहिरीत पडले, का समर्थांनी एवढा वेळ वाट पाहिला. वरी मारी तो धपाटे, आत आधाराचा हात. अजून एक गोष्ट, समर्थ खूप परीक्षा घ्यायचे, खूप. एक वेळा त्यांना रात्री 12 वाजता विड्याचं पान खायची इच्छा झाली. त्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की मला विड्याचं पान हवंय. गडावर जितके काही शिष्य होते त्यातला एकही तयार नाही झाला. आजची परिस्थिती नव्हती त्यावेळा. रस्त्यावर लाईट नव्हते त्यावेळेला. गुडूप अंधार असायचा आणि सज्जन गडावरनं पायऱ्या उतरत उतरत खाली यावं लागायचं. पायऱ्या बांधल्या असतील नसतील, त्या पायऱ्या उतरत उतरत काळोखात त्या मळ्यात जायचं. माझ्या आजोळी पानाचा मळा होता. त्या मळ्याला सारखं पाणी द्यावं लागायचं. माझी आई सांगते की त्याच्यात अनेकदा साप असायचे. मी तर डोळ्यांनी बघितलं नाही, पण माझी आई सांगते की झाडाला रोज पाणी द्यावं लागायचं, म्हणजे थंडावा असायचा. समर्थांनी इच्छा व्यक्त केल्याबरोबर
कल्याण स्वामी रात्रीचे निघाले. काय असेल फार तर हातात एखादा कंदील, आणि कंदिलाच्या प्रकाशात किती दिसत असेल. कंदील असेल किंवा नसेलही, आपल्या गुरुला हवं आहे यासाठी कल्याण स्वामींची धडपड होते. आणि समर्थांची ही एक परीक्षा होते, बाकीच्या शिष्यांनाही शिकवण्याची. त्यांच्याजवळ तर हिरा होताच, पण हिरा जर तसाच ठेवला, पैलू न पाडता ठेवला, तर तो गारगुटी दिसतो. त्या हिऱ्यामध्ये काय वाईट आहे ते हळूहळू छाटणं आवश्यक आहे. ज्या वेळा हे छाटल्या जातं, त्यावेळा त्या हिऱ्याची किंमत करोडो पटीने वाढते. हिरा घ्या आणि छाटलेला, पैलू पाडलेला हिरा घ्या. हिराला आपण हिरा म्हणणारच नाही, पण ज्या वेळा पैलू पाडल्या जातात त्यावेळा तो मुकुटात बसतो जाऊन, किंवा अंगठीत बसतो, गळ्यातल्या दागिन्यात बसतो, त्याचं स्थान वाढून जातं. समर्थ आपल्या प्रत्येक शिष्यावर असे संस्कार करत होते. वरून जरी कठीण दिसत असलं, वरून जरी ते कडक दिसत असलं, मनाला न पटणारं दिसत असलं, तरी त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय द्वंद्व सुरू आहे हे समर्थांना माहित होतं. मग जी नको असलेली गोष्ट काढून टाकली, तर त्याचं रूपांतर अमृतात होतं. कल्याण स्वामी निघाले, नेहमीप्रमाणे त्या मळ्यात पोचले. त्यांनी काय जे 4-5 पानं तोडायचे रात्रीचे ते तोडले, आणि एका मोठ्या सर्पानी त्यांना घेरलं, दंश केला. कल्याण स्वामी तिथेच कोसळले. समर्थ ज्ञानी होते, दूरदृष्टीचे होते. त्यांच्या बरोबर लक्षात आलं. समर्थ ताबडतोब निघाले, मळ्यात आले, ते विष उतरवलं. ते अनकॉन्शियस झालेले होते, त्यांना शुद्धीवर आणला आणि त्यांना घेऊन आले. या ठिकाणी नागाचा स्पर्श होणं किंवा विष, त्यांच्यामध्ये जी काही वासना असेल, जे काही अध्यात्मात नको असलेलं त्यांच्या मनात, लोभ, मोह, मद, मत्सर, यापैकी काही जे असेल ते समर्थांनी त्या नागाच्या रूपात नष्ट केलं. आपल्याला ताप येतो बघा, आपल्याला डॉक्टर अत्यंत कडू असं औषध देतात, आपल्याला नको असतं, पण त्या कडू औषधाने आपला ताप जातो, किंवा आपला एखादा मोठा विकार देखील जातो, आजार जातो. प्रत्येक संताची आपल्या शिष्याला शुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू असते. आपली पण सुरू आहे. आपले गुरु आपली परीक्षा समर्था इतकं घेत नाहीत. अशी जर परीक्षा आपली घेतली तर आपण तिथून पळून जाऊ. आपल्याला हा गुरु नकोच असं म्हणून. ज्यावेळी छोटे छोटे संकट आपल्या समोर उभे राहतात आणि आपण हवालदिल होऊन जातो. मध्यंतरी एका मैत्रिणीचा फोन आला होता, म्हणाली मी खूप त्रासात आहे, मी खूप दुःखात आहे, मी काय करू आता. ज्या वेळा मी काय करू आता ही अशी परिस्थिती निर्माण होते ना,
त्यावेळा असं समजावं की आपला गुरु आपल्याला धपाटे मारतोय. एक एक धपाटा आपल्यावर पडतो आहे, पण त्या धपाट्यातून आपल्याला पैलू पाडण्याचं काम सुरू आहे. पैलू तरी त्या याच्यावर हिऱ्यावर पडतो तेव्हा त्याला बरं वाटत असेल का हो? छिन्नी हातोड्यानी त्याच्यावर वार होतात, त्यावेळा त्यालाही दुःख असंच होत असेल. मग आपण का घाबरायचं? का म्हणायचं की माझ्यावर संकट आलेत? आपण असं का नाही म्हणू शकत, असा का नाही विचार करू शकत की माझा गुरु मला धपाटे मारतोय, पण आत आधाराचा हात ठेवलेला आहे. त्याला माहित आहे की त्याचं बाळ किती सोसू शकतं आणि किती सोसू शकत नाही. प्रत्येकाच्या घरात कुठला ना कुठला प्रसंग घडत असतो, कुठला ना कुठला प्रॉब्लेम असतो, कुठला ना कुठलं संकट आलेलं असतं. छोटे छोटे असतात, कधी मोठं असतं. त्यावेळा त्या देवाचं वर्णन सुखमणी साहेब मध्ये काय केलं जातं? तुम ठाकुर तुम पहियर दासी, जीव पिंड सब तेरी रासी, तुम मात पिता हम बालक तेरे. ही ओळ तुम्हाला समजेल. तुम मात पिता हम बालक तेरे, तुमरी किया मही सुख घनेरे, कोई न जाने तुम्हारा अंत, ऊंचे से ऊंचा भगवंत. जेव्हा मी त्याचं छोटस बाळ राहील, तेव्हा माझी आई कशी आहे, माझं गुरु माऊली कशी आहे, ऊंचे से ऊंचा भगवंत. मग घाबरायचं कशा? समर्थांनी फक्त कल्याण स्वामींचंच परीक्षा घेतली का? नाही. कल्याण स्वामी पेक्षा भयंकर परीक्षा त्यांनी वेणा स्वामींची घेतली. वेणा स्वामी कोल्हापूरच्या, गोपीची आणि राधाबाई यांची कन्या, मालगुजार असलेलं कुटुंब, एकुलती एक मुलगी. धूमधडाक्यात मुलीचं लग्न करून दिलं, मिरजला दिलं. पण लवकरच नवरा वारला, विधवा झाल्या. आजपासून आपल्या स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, समर्थांचा काळ, त्यावेळा किती समाजाचं प्रबोधन झालं असेल याची कल्पना आपण करू शकतो. बायका किती स्वतंत्र होत्या? नव्हत्या. पण गोपीजी पंतांनी त्यांना लिहिणं वाचणं शिकवलं होतं. एकनाथी भागवत त्या वाचायच्या, कारण त्यांच्या सासू सासऱ्यांना एकनाथ महाराजांचा अनुग्रह होता. एकनाथ भागवत त्या वाचायच्या, त्याच्यात अनेक प्रश्न त्यांना निर्माण व्हायचे. याचं उत्तर काय महाराजा, त्याचं उत्तर काय, त्याचं उत्तर काय, सांगणारं कोणीच नव्हतं. एक दिवशी दारावर हाक आली, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. या चमकल्या. त्यांना वाटलं कोण आलंय. जाऊन पाहतात तर एक तेजपुंज पुतळा भिक्षेसाठी आलेला. सासूबाई म्हणतात, वेणा त्यांना भिक्षा घाल ग जरा. वेणाबाई भिक्षा घालताना त्यांच्या मनात आलं की हा, हे माझे उत्तर देऊ शकतील का? त्यांच्या मनातला प्रश्न तसाच राहिला आणि समर्थ म्हणाले, बेटा काही प्रश्न आहेत का? वेणा स्वामींनी एका पाठोपाठ एक असे 25 प्रश्न समर्थांच्या पुढे मांडले आणि समर्थ त्याची उत्तरं देत उभे राहिले. ती गोष्ट तिथपर्यंतच थांबले. पतीच्या मृत्यूनंतर वेणा स्वामी कोल्हापूरला आल्या.
आणि कोल्हापूरला त्यांना पुन्हा कितीतरी वर्षांनी समर्थांचं दर्शन झालं. त्यांच्या मनात आणखीन काही प्रश्न होते. त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्यांचे आई वडील त्यांना घेऊन कीर्तनाला जायचे. समर्थ कीर्तन करायचे तिथे. कीर्तनात बसले असताना समर्थ अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायचेच, पण तरीही एखाद्या चातकासारख्या या त्यांची अवस्था झाली होती की मला अजून हवाय, मला अजून हवाय, माझं समाधान नाही होत आहे. त्या तिथेच बसल्या राहायच्या, आई वडील पण बसले राहायचे. समर्थ सांगायचे. रात्र व्हायला लागली. आई वडील म्हातारे होते. आई वडील घरी येऊन जायचे आणि वेणा स्वामी तिथेच बसून समर्थांशी चर्चा करायचे. तो काळ असा होता की लोक त्यांना वेड म्हणायला लागले, लोक पागल झाली म्हणायला लागले, लोक म्हणायला लागले हिला लाज लज्जा नाहीये. त्यांच्या कॅरेक्टरवर यायला लागला. आजूबाजूचे लोक बोलायला लागले, इतक्या रात्री रात्री वेणा घरी का येते? लोकांचं लक्ष स्वतःच्या घरापेक्षा दुसऱ्यांच्या घरावर जास्त असतं. एक दिवस असा आला की आजूबाजूच्या लोकांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केला. ते म्हणाले की जसं मीरेनी विष पचवलं तसं तू पचवून दाखव. त्या म्हणाल्या ठीक आहे, मला द्या तुम्ही विष. आणि वेणाने विषाचा प्याला स्वतःच्या ओठाला लावला. विषाने काम करायचं ते केलंच. मूर्छित होऊन पडल्या वेणा स्वामी आणि तितक्यातच पुन्हा जय जय रघुवर समर्थची घोषणा झाली. समर्थ आले, त्यांनी लोकांना बाजूला केलं, मरणाऱ्या वेणाला वाचवलं. मला इथे एक प्रश्न पडतो की समर्थांना हे माहित नव्हतं का की वेणा स्वामींना लोक त्रास देतात आहे? वेणा स्वामींना त्रास होतो आहे. वेणा स्वामींच्या मनात काय चाललंय हे जर समर्थांना समजू शकतं तर त्रास होतो आहे हे समजणं तर शक्यच आहे. मग समर्थांनी त्यावेळेस त्यांना त्या समाजापासून का दूर नाही केलं? वरी मारत तो धपाटे आता आधाराचा. हिऱ्याला पैलू पडू दिलेत समाजाकडनं. जे काय कर्मभोगाचे बंधन होते ते एक 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 तुटू दिले. समाजात अडकलेलं मन, आई वडिलात अडकलेलं मन हळूहळू विलग होऊ दिलं. आणि जेव्हा शुद्ध आणि पवित्र झालं जे मन, तेव्हा समर्थांनी त्यांना स्वीकारलं. त्यांना मृत्यूतून बाहेर आणलं आणि आई वडिलांना सांगितलं आता तुमचा तुमच्या मुलीवरचा हक्क संपला, मी घेऊन चाललो. आणि त्यांनी आपली शिष्या आणली. नुसती आणली नाही, तिला मिरजला जिथे तिचं सासर होतं तिथल्या मठाचं मठाधिपती केलं. याच वेणाचा एक प्रसंग. वेणाबाईवर पूर्ण मठाची जबाबदारी टाकली. वेणाबाई आणि अक्काबाई दोघी जणी राहायच्या. अक्काबाई बाहेर जायच्या कारण माधुकरी मागितलीच पाहिजे, भिक्षा मागितलीच पाहिजे, त्याच्याशिवाय मठाचं कसं चालणार. अक्काबाई भिक्षेच्या फेरीवर निघून गेल्या. पूर्ण येणाऱ्यांचे जेवण खाण, रामाची पूजा, रामाचा अभिषेक आणि लहान 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 अनेक बालगोपाल त्यांच्या जवळ होते. त्यांना शिकवणं, त्यांच्यावर संस्कार करणं, सगळ्या मठाची जबाबदारी एकट्या वेणाबाईवर येऊन पडली. आणि वेणाबाईला यायला लागला ताप, खूप ताप. आणि एक प्रथा होती की हातात एक तारी घेऊन नामस्मरण करायचं.
नामस्मरणाला उभं राहायचं. इतके सारे काम असताना ते वेण्याबाईंकडनं शक्य होत नव्हतं, कारण ग्लानी यायची, हातातून वस्तू निसटून जायच्या, अंगात खूप ताप भरला होता, पाय थरथरायचे. अशा वेळा एक दिवस रामाच्या समोर उभे राहून वेणाबाईंनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं, रामा, माझ्याकडनं होत नाहीये रे, कसं करू, माझा ताप मला सोडत नाहीये. रामा, तुझी सेवा कसं करू, हा मठ कसा सांभाळू, माझ्या सद्गुरूंनी सोपवलेली जबाबदारी मी कशी आवरू, कशी सांभाळू. डोळ्यात पाणी आणलं. सकाळच्या याला एक तारी घेऊन स्वतःलाच आपल्याच लुगड्याने एका मोठ्या, पहिलेच्या काळी वाड्यांना मध्ये खांब असायचे, त्या खांबाला स्वतःला बांधून घेतलं आपल्याच एका पातळाने, आणि हातात एक तारी घेऊन त्यांनी भजनाला सुरुवात केली. आपली जे समर्थांनी सोपवलेली जबाबदारी पूर्ण केली. स्वतःला सोडवलं आणि अंथरुणावर पडल्या, ग्लानीत गेल्या. खूप चढलेला. इतक्यात एक 18 वर्षाची मुलगी आली. तिने सांगितलं की मला समर्थाने तुमच्या मदतीसाठी पाठवलंय. काय बाळ तुझं नाव? तर रमा. ही रमाबाई आली, सावळ्या रंगाची, चुणचुणीत अशी, परकर पोलक घातलेली, आणि तिने वेणाबाईंशी गप्पा सुरू केल्या. त्यांच्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्या, त्यांचा ताप उतरायला मदत केली, त्यांना औषधं दिली, आणि त्यांना झोपायला सांगून स्वतःच पूर्ण आश्रमाची जबाबदारी, मठाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. मठाची कामं पटापट पटापट व्हायला लागली. असं वाटलं एखादं यंत्रच काम करताय. अशी चुणचुणीत असलेली ही रमा सकाळच्या सड्यापासून, रांगोळीपासून तर रात्रीच्या प्रार्थनेपर्यंत, रामाच्या शयनयात्रीपर्यंत सगळं करायची. वेणाबाईंना आराम मिळायला लागला. हळूहळू त्या दुःखातून, त्या तापातून बाहेर आल्या, बसायला लागल्या. त्यांचा त्या रमेमध्ये खूप जीव अडकला. रमा अशीच होती, बोलगेवडी. वेणा स्वामींना कधी प्रश्न विचारायची, कधी मला हे समर्थांनी शिकवलं म्हणून सांगायची, कधी कुठले दोहे म्हणायची, कधी कुठले भजन म्हणायची. आणि काही वेळानंतर जसा जसा उत्सव समोर आला, सगळे काम आपोआप व्हायला लागले. एक दिवस वार्ता आली की अक्का स्वामी येतात आहे. त्या बाहेर गेल्या होत्या 15 दिवसापूर्वी, महिनापूर्वी, त्या येतात आहे आणि त्या वेशीजवळ आलेल्या आहे. वीणा स्वामींनी आरती तयार केली. आता खडखडीत बळा झालेल्या होत्या वीणा स्वामी. सगळी तयारी रमाने करून दिली, आणि रमा नाश्त्याची सोय करण्यासाठी स्वयंपाकघरात निघून गेले. अक्का स्वामींनी दारावर आल्यावर पाय धुवायला वीणा स्वामींनी पाणी दिलं, त्यांना ओवाळलं, आत घेतलं. खूप दिवसानंतर दोघी जणी भेटल्या होत्या. दोघी जणी बोलत बसल्या 10-15. अक्का स्वामींनी विचारलं, कसं सुरू आहे तुझं, झाली का तयारी? अगं हो, झाली ना, ती रमा आली आहे ना. मी अशी आजारी होती, पण रमेने सगळं करून टाकलं. कुठे आहे तुझी ती रमा? चल दाखवते म्हणून वेणा स्वामींनी अक्का स्वामींना स्वयंपाक घरात नेलं. सगळी तयारी झालेली होती नाश्त्याची, पण रमा नव्हती.
रमा 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 असं करता करता सगळीकडे शोधून झालं, पण रमाबाई नव्हत्या तिथे. अक्का स्वामींच्या लक्षात आलं, ती रमा नव्हती, तो राम होता. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. सदा सर्वदा देव सन्निध आहे. जेव्हा तुम्ही मानता ना की देव आहे, तो इकडे तिकडे नाही आहे हो, माझ्या जवळ आहे, माझ्या आत आहे, माझ्या बाजूला आहे, माझ्या समोर आहे. आईचं जसं आपल्या लेकरावर लक्ष असतं, तसं त्याचंही माझ्यावर आहे. एक आई आपलं मूल पाळण्यात ठेवते आणि पाठीमागे भांडे घासायला जाते, धुणं धुवायला जाते, स्वयंपाक करते, घरातली सगळी कामं करते, पण तिचे कान आपल्या बाळाच्या रडण्याकडे असतात. ज्या वेळा बाळ रडायला लागतं त्यावेळा आपली आई ते काम सोडून देते हातातलं आणि धावत बाळाला घ्यायला येते. आपलं बाळ म्हणजे आपण आहोत आणि आपला ईश्वर, आपला गुरु आई आहे. मग जर आईचं आपल्यावर लक्ष आहे तर का घाबरायचं? मी जर त्या मारुतीची मुलगी असेल किंवा मी जर लहानू नाथाची मुलगी असेल, तर मी नुसती रडली जरी तरी तो धावून येणारच. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, मला पडणारे प्रत्येक खोचा, मला पडणारे प्रत्येक वळ त्याला माहित आहे. त्याला माहित आहे की आपलं बाळ सोस्त आहे, पण याचं रूपांतर जर हिऱ्यात करायचं असेल तर याला पैलू पाडणं आवश्यक आहे. तुकडोजी महाराज स्वतःची स्थिती सांगतात. तुकडोजी महाराज म्हणतात, आश्चर्य मुझमें है बड़ा, मैं धूल से भी धूल था, दुनिया जिसे पापी कहे उससे कहीं मैं अनुकूल था, अच्छे न मुझसे में काम है, था सदा बदनाम सा, गुरु की दया ही किया, मेरा जन्म सच धाम सा. माझ्या जीवनाला आकार देण्याचं काम माझ्या गुरुने केलं. लायक न होने पर भी मुझको हाथ से पकड़ा तूने, मैं भागता था विषय पर, हर बात से जकड़ा तूने, सब पास के जो पाप उससे भी मुक्ति ही कर दिया, सगळे पाप नष्ट केले. तेरी ही मस्ती देके मुझ में रूप अपना भर दिया. तुझ्यातली तीच मस्ती तू माझ्यामध्ये भरलीस. आपल्यासा करती तत्काळ तो आपला गुरु असतो. आपल्यासारखा बनवतो स्वतःला. त्याच्यासाठी काहीच कठीण नाही. आपण हे बघावं, समर्थांना किती त्रास सहन करावा लागला. सगळ्यांना माहित असलेलं ज्ञानेश्वर माऊलीला आठवून पहा त्यांचं बालपण. जेवायला मिळत नव्हतं, एक मडकं मिळत नव्हतं, पाठीचं मांडे करण्यासाठी पाठ तापवावी लागली. किती सहन करावं लागला. जर त्यांना सहन करावं लागतं तर मी कोण वेगळी आहे का? या शरीरात मी जे धारण केलं आहे ते मी माझे दुःख जे मागच्या जन्माचे, त्याच्या मागच्या जन्मीचे आणले आहेत ना, ते जर मी आत्ताच फेडून टाकले तर पुढचा जन्म माझा सुंदरच होणार किंवा पुढचं आयुष्य माझं सुंदर होणार. आज माझ्यामध्ये बळ आहे,
तर माझा गुरु माझ्याकडनं सोसून घेतोय, करून घेतोय, असा विचार जर केला तर आपल्याला हे पटेल की सदा सर्वता देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. म्हणून घाबरू नका. कुठलाही कसाही प्रसंग येऊ द्या, फक्त त्याला हाक द्या. तो तुमच्याच जवळ आहे, अगदी जवळ. जसं आपण आईला बोलवतो ना, आई ग म्हणतो ना, तसं या गुरु माऊलीला बोल. ध्यानाकडे वळूया. पाय क्रॉस करा, हात क्रॉस करा. पूर्ण लक्ष श्वासावर येऊ द्या. डोळे अलगद बंद. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, पायाच्या अंगठ्यापर्यंत. अंगठा आणि 10ही बोट पायाची ढिली सोडून द्या. पौचा ढिला. पोटरी ढिली सोडून द्या. गुडघा शांत. मांडी शिथिल. संपूर्ण कंबर शिथिल. पोट शिथिल. छातीचा भाग शिथिल. हाताची 10ही बोट शिथिल. तळवा शिथिल. मनगट शिथिल. मनगटापासून कोपरापर्यंतचा भाग शिथिल. कोपरापासून खांद्यापर्यंतचा भाग शिथिल. मान शिथिल. हनवटी शिथिल. दोन्ही ओठ, दात, जीभ, टाळू शिथिल सोडून द्या. दोन्ही गाल शिथिल. दोन्ही कान शिथिल. दोन्ही डोळे शिथिल. संपूर्ण डोकं शिथिल.
स्पायनल कॉर्ड शिथिल, डोक्यापासून तर तळव्यापर्यंत तुमचं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. एकदा बघा, शिथिल झालेलं आहे. संपूर्ण शरीर शिथिल, संपूर्ण शरीर शिथिल, संपूर्ण शरीर शिथिल. श्वासाबरोबर हृदयाच्या चक्रावर उतरा. अनाहत चक्र. श्वास घेऊन श्वासासह श्वासावर स्वार होऊन अनाहत चक्रात उतरायचंय. अनाहत चक्रावर, हृदय चक्रावर तुमचे गुरु बसलेले. साष्टांग दंडवत. पायापासून तर डोक्यापर्यंत बघा त्यांना. सदा सर्वदा देव सन्निध आहे. आता तुमच्या उजव्या बाजूला असलेल्या खुर्चीत कोण बसला आहे हे बघण्याचा प्रयत्न करा. तुमच्या उजव्या बाजूला स्पर्श अनुभवा. मनानेच उजव्या बाजूला पोहोचायचंय. उजव्या बाजूला मनाने संपूर्णपणे उजव्या बाजूला बघण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला जर एखादा व्यक्ती तुमच्या शरीराला मांडीला मांडी लावून बसला असेल किंवा बाजूंवर स्पर्श होत असेल तर अनुभवण्याचा प्रयत्न करा. आपण ज्या वेळा गर्दीत जातो अंगाला अंग लागतं. बसताना देखील मांडीला मांडी, हाताला हात लागतो. उजव्या बाजूला आहात तुम्ही. राम 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 राम
आता तीच व्यक्ती तुमच्या समोर आहे. तुमच्या समोर तुमचे दोन्ही हात पकडले आहेत तिने. तिच्या हातातून निघणारे व्हायब्रेशन तुमच्या हातात शक्तिपाताची दीक्षा. तुम्ही त्यांच्या हातावर स्वतःचे हात ठेवले. जसं आपण आपडी थापडी करताना ठेवतो. लहानपणी प्रत्येक जण खेळले असं. समोर गुरु बसले आहेत. हातावर हात आहे. मांडीला मांडी लागली आहे. इतक्या जवळ आहे. स्पर्श अनुभवा. सुगंध अनुभवा. नाद अनुभवा. काहींना रस देखील अनुभवता येते. आपल्या गुरुचा एक सुगंध असतो. प्रत्येक संतांचा वेगळा असतो. आणि संत जेव्हा आपल्याला भेटायला येतात, आपला गुरु आपल्याला भेटायला येतो, त्याची येण्याची चाहूल म्हणजे तो सुगंध. एक नाद असतो. निराकारात बघायचं असेल तर समोर प्रकाश दिसेल. आणि सगुणाची गोडी जास्त वेगळी आहे. बघण्याचा प्रयत्न. समोर बसले. संपूर्ण लक्ष समोर. आता डाव्या बाजूला बघा. तुमच्या डाव्या मांडीला होणारा स्पर्श. तुमचा हात अजूनही समोरच्याच्या हातातच आहे. डाव्या मांडीला स्पर्श होतोय.
पूर्ण लक्ष तुमच्या डाव्या मांडीला होणाऱ्या स्पर्शावर केंद्रित करा. बघा तिथे गरम स्पर्श होईल. पूर्ण लक्ष घेऊन जा. पूर्ण लक्ष. डाव्या बाजूला फील करा. मनाने भटकू नका इकडे तिकडे. डाव्या गुडघ्यावर तुमच्या फील करा. आपल्या जवळ एखादा व्यक्ती उभा असेल, बसला असेल. आपण जरी झोपेत असू तरी आपल्याला ती जाणीव होते. पूर्ण लक्ष डाव्या खांद्यापासून तर डाव्या गुडघ्यापर्यंत केंद्रित करा. मनाने बघण्याचा प्रयत्न करा. कोण आहे ते? पूर्ण लक्ष केंद्रित. संपूर्ण मनाने पोचा. स्पर्श अनुभवा. आता बघा तुमच्या मागे कोणीतरी उभा आहे. उभा असलेला व्यक्ती मागे मेंदू पासून निघणाऱ्या सगळ्या नसा आपल्या स्पायनल कॉर्ड मधून पायामध्ये जातात. पूर्ण लक्ष स्पायनल कॉर्ड कडे केंद्रित करा. तुमचा पाठीचा कणा, जर पाठीच्या कण्याला डोळे असते तर त्याला मागचं दिसलं असतं. बघा मागे कोण उभा आहे. त्याचं रूप बघण्याचा प्रयत्न करा. त्याची शरीरयष्टी बघण्याचा प्रयत्न करा. त्यांनी काय कपडे घातले आहे ते बघण्याचा प्रयत्न करा. सदा सर्वदा देव सन्निध आहे. मनावर पूर्ण बिंबवून घ्या. सदा सर्वदा देव सन्निध आहे. आता संपूर्ण लक्ष आपल्या ब्रह्मरंध्रावर. कोणीतरी हात ठेवलेला आहे. त्याचा स्पर्श
जेव्हा हात ठेवता तेव्हा वजन जाणवतं, गरमी जाणवते. मनाने पूर्णपणे डोक्यावर पोचा आणि स्पर्श अनुभवा. थंडा, गरम, वजन, प्रकाश. प्रत्येकाचा अनुभव वेगळा राहील. पूर्ण लक्ष डोक्यावर. स्पर्श मऊ आहे, रखरखीत हात आहे. बघा कसा आहे तो. हलका आहे, जड आहे. अनुभवा हा स्पर्श. आणि मनाच्या पाटीवर एकच लिहायचं आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे. गिरवायचं आहे. आज दिवसभरात जितक्यांदा म्हणता येईल तितक्यांदा म्हणा, सदा सर्वदा देव सन्निध आहे. पुढची ओळ पण महत्वाची आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. त्या हातातून एक ऊर्जा तुमच्या डोक्यावर येते, ब्रह्मरंध्रात शिरते. ऊर्जेचा प्रवाह. त्याला शक्तिपात असं पण म्हणतात. ती शक्ती तुमच्या शरीरात प्रवेश करते, तुमच्या रोमरोमात भिनते, तुमच्या कणाकणात मिसळते. तुमचं शरीर प्रसन्न झालेला आहे. एक एक कण पुलकित झालेला आहे. हा स्पर्श काय करू शकतो याची प्रचिती तुम्हाला आलेली आहे. पुन्हा समोर या. पायावर डोकं ठेवा आणि आता स्पर्श अनुभवा. तुम्ही जेव्हा पायावर डोकं ठेवता तेव्हा डोक्याच्या मागच्या बाजूला स्पर्श होतो. या मागच्या भागालाच ब्रह्म गुफा आहे, विष्णू गुफा आहे. या गुफा उजळून निघतात. पुन्हा एकदा मनाला सांगा, सदा सर्वदा देव सन्निध आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. आपल्या मनाला हे आपल्याला सारखं सांगावंच लागणार आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे.
त्याच्याशिवाय या पाटीवर लिहिल्या जाणार नाही. ध्यानातून बाहेर यायचंय. श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण श्वास भरून घ्या. पूर्ण श्वास सोडा. भरताना म्हणा, सदा सर्वदा देव सन्निध आहे. दोन्ही पाय सोडले, दोन्ही हात सोडले. दोन्ही हात एकमेकांवर रब करत डोळ्यांवर आणले आणि हळूहळू हाताच्या बोटाच्या गॅप मधून प्रकाश बघा. हात बाजूला करा. खूप सुंदर ध्यान. नमस्कार ताई. अतिशय सुंदर ध्यान, मस्त एकदम. दीक्षा मिळाली, शरीरात प्रकाश, पूर्ण शरीरात प्रकाश जाणवला आणि चारी बाजूने आपले गुरु आहेत आपल्या जवळ, हेही जाणवलं. आणि आज तुम्ही जो श्लोक सांगितलाय त्याचा जास्तीत जास्त पारायण करण्याचा प्रयत्न करू. नमस्कार ताई. प्रतिभाताई. नमस्कार ताई. खूप सुंदर शिकवण ताई आजची. महिनाभर झाले हा अनुभव आज तुम्ही जे घेतला तुम्ही घेतला आणि म्हणजे तुमचं शिकवण होतीच आम्हाला आणि त्याच्यामुळे मला त्या खूप वेगवेगळे प्रसंग आणि वेगवेगळे प्रश्न समोर येत गेले. पण मी तेवढीच प्रार्थना करत होते की माझे कर्तव्याला मला चुकू देऊ नको. जे काही आहे तूच त्यातनं मला मार्ग काढून दे आणि खरंच मार्ग निघतोय असं मी अनुभव घेतला. आज तुमची शिकवण इतकी सुंदर होती ही. जसं की मला हा अनुभव म्हणजे जसं मला कुंभार जसं मडकं घडवताना बाहेरून थापट्या मारतो ना आतनं आधार देतो आणि खूप सुंदर घडवतो तसा खूप सुंदर मला हा महिनाभरात अनुभव येतो आहे. खूप धन्यवाद ताई. आणि तुमच्या ह्या सगळ्या मार्गदर्शनामुळे आम्ही खूप मानसिक पातळीवरती खरं सांगायचं ना तर आता 1.5 वर्ष होतं इतकं स्वस्थ झाले होते आणि येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायला किंवा येणाऱ्या गोष्टीवरती शांतपणे विचार करायला आम्ही शिकलो. की अरे आपण घाबरून जात नाही आता आम्ही. ध्यानाचा हा खूप मोठा फायदा आम्हाला होतो आहे. आणि तुमचं आणि रुजाताईंचं खूप सुंदर मार्गदर्शन आम्हाला आमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला आणि वेळोवेळी उपयोगी पडते. आजच्या सर्व कथा खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद. कोटी कोटी वंदन ताई. वृषाली. महाराजांचं प्रत्यक्ष ते जाणवत होतं. खूप छान. रामदास स्वामींचं पण वेणाताईंची कथा ऐकली खूप सुंदर छानच त्यांचं आवडलं खूप. त्यांची सगळी स्वामींची माहिती मिळते रामदास स्वामींची. छान ज्ञानाचं दिवाळीमध्ये ज्ञानधन देताय तुम्ही सगळ्यांना. छान वाटतंय. खूप छान. नमस्कार तुम्हाला. दादांना नमस्कार. उषाताईंना नमस्कार. दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना. राधिका. आत्मवंदन ताई. आत्मवंदन. ताई तुम्ही खूप छान सांगतो. तुमचं गोड आवाज आहे. खूपच छान. सगळं असं मी दासबोध कधी वाचला नाही पण खरंच वेगवेगळ्या संतांचं वेगवेगळं रूप आहे. खरंच माहिती का शंकर महाराजांना आता पुण्याला गेले होते डोहाळ जेवणाला माझ्या पुतण्याच्या सुनेचं. तर तेव्हा शंकर महाराजांना पण जाऊन आले. तर म्हणजे ते असं की माझा पाय ना असं बसला ना की दुखतो बर का. तर म्हणजे ते
पुण्याला गेले तसा जो बंद झाला ना तसा म्हणजे आता काल गजानन महाराजांना पण जाऊन आले तर माझं बंदच झालंय म्हणजे तेव्हा पुण्यावरनं निघाले तर थोडा दुखला नंतर पण 3-4 दिवस होते ना मी माझा अजिबात दुखलाच नाही पाय तेव्हा. छान वाटलं आणि शंकर महाराजांना पण तिथे गेले ना तर व्हीलचेअर आणली त्यांनी तर आम्हाला वेळ होत होता. आरती मिळाली, प्रसाद सुद्धा मिळाला म्हणजे असं खूप छान सगळं झालं आणि तुमचं खूपच ओजस्वी वाणी आहे ताई. खरंच खूप छान ध्यान पण खूप छान झालं. धन्यवाद ताई. खरंच खूप धन्यवाद. हॅलो. हा बोल. हा. सगळ्या बाजूने मला गुरूंचा स्पर्श जाणवला. लेफ्ट पासून, राईट पासून, बॅक पासून. जेव्हा डोकं ठेवलं तेव्हा इथे पण जड जाणवलं. पूर्ण स्पर्श आणि मी तर अनुभवतेच आहे की गुरु बाजूला आहे. म्हणजे आत्ताच्या सगळ्या सिच्युएशन्स मध्ये हा गुरु आजूबाजूला आहे म्हणूनच एवढी स्टेबल शांत पणे प्रत्येक सिच्युएशन हँडल करू शकते. पण आज मला अगदी जाणवलं लिटरली लेफ्ट हातापासून लेफ्ट साईडला, राईट साईडला, डोक्याला, पाठीला सगळीकडे जाणवलं गुरु. खूप सुंदर, खूपच छान छान ध्यान चाललंय. असं म्हणजे मला तर खूप गोल्डन मोमेंट आहे दोन्ही ह्याच्यामध्ये की प्रेग्नंट असताना असं सगळं मला म्हणजे जे मी माझ्या बाळाला असं वेगळं शिकवू शकत नाही ते सगळं मिळतंय असं. त्यामुळे मला तर डबल फायदा. थँक्यू. हेमाताई. मला नमस्कार. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दिवाळीचे म्हणजे देवाचे दिवे तुम्ही आज तसा प्रकाश दिलात. सदा सर्वदा देव सन्निध आहे म्हणल्यावर कम्प्लीट पाठीवर सबंध प्रकाश सारखा दिसत होता. जेवढ्या वेळा तुम्ही म्हणत होता तेवढ्या प्रत्येक वेळेस होता. आणि अल्पधारिष्य द्यावे ही पण ओळ आधी लिहिल्या गेल्यासारखी वाटली. हा फारच छान अनुभव आला आणि असंच सदा राहू दे. मी तुम्हाला कोटी कोटी प्रमाण. आणि हा असा तेजोमय दिवाळीचं तुम्ही तेज दिलं त्याच्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. चला मला आज्ञा द्या. जय श्रीराम. जय श्रीराम. ही ओळ मनात ठसवून घ्या. सदा सर्वदा देव सन्निध आहे.